तर नमस्कार मंडळी. तर आता मी स्वीट होमवर गेलो उषाला घेऊन. तर उषाला तिथं रसमलाई दिसली. तर ती मला म्हणली अहो मला रसमलाई खूप आवडते. तर ठीक आहे म्हणलो घेऊ म्हणलो. तर रसमलाई म्हणजे स्वीट होमवर गेलं तर आपण महागच भेटते आपल्याला. काय भाव आणली होती उषा आपण? 120 रुपयाची पावशेर. तर 120 रुपयाची पाव किलो आणली होती. त्यात किती पीस आलते का? 5-6 पीस आले असेल, जास्त नाही. कारण की पीस आणि प्लस रस्सा मलाई. तर उषाला खूप आवडली. मग आता करायचं काय? तर मुलगी का म्हणली मी सेम टू सेम रसमलाई तशी बनवते घरी. तर तिने मी रिक्षा घेऊन गेलतो, आज संध्याकाळी गेलतो लवकर दुपारी आराम केल्यानंतर. तर ती म्हणली मला हे एवढं हे सामान आणून द्या. तर तिला दूध आणून दिलं बाकीचं काय आणून दिलं नाही. तर तिने रसमलाई केली, घरी केली. एवढी स्वादिष्ट रसमलाई झाली ना, एक नंबर. तुम्हाला दाखवतो मी. तरी बघा रसमलाई काय झाली. थोडीच केली घरी आपल्या. हा फूड कलर टाकला. फूड कलरचा काय कलर, उलट कलर चांगला नाही. उलट अशीच छान लागते खायला. तर कसे मित्रांनो रसमलाई मुलीने केली माझ्या, स्वादिष्ट मस्त मी खाऊन बघितली. मी काय करायला, तू काय करायला का? भाजी चपाती. रसमलाईने पोट नाही ना भरणार. हा, त्यासाठी भाजी चपाती पण करायला लागेल. त्यासाठी भाजी चपाती पण महत्वाची. असं शिक कशी केली त्या वेळेने मस्तपैकी. तुला काय येतं का नाही करता काही? येऊन जाऊन ते भाजी चपाती. हा, तिचा गुरु कोण आहे? नाही आईचे नाव घेत जा ग. आईचा सगळ्यात मोठा वाटा असतो. आईने तुला मम्मीने परमिशन जर दिली नसती तो काय केलं असतं? काय केलं असतं? नसती केली. मम्मीने सांगितलं ना दूध कसं फोडायचं, किती वेळ राहून द्यायचं. चला आता जेवणाची वेळ झाली. मला आता अजून स्वयंपाक करायचा आहे. आमच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, कमेंट करून सांगत नाही आमचे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही. जरा सांगत जा ना. चला बाय. रसमलाई खायला पण या.